लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात काही भागांत पावसानं थोडी विश्रांती घेतली असली तरी शहर आणि परिसरातून येणाऱ्या पाण्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढतच आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेत दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास धरणाच्या विसर्गामध्ये मोठी वाढ केली आहे। सध्या 5 गेटमधून तब्बल 12,620 क्युसेस वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। ते पुढे जायकवाडीच्या दिशेने प्रवाहित होत आहे। या वाढीव विसर्गामागचा उद्देश स्पष्ट आहे। धरणाच्या बॅकवॉटरचा फटका परिसरातील गावांना बसू नये आणि पाण्याचा साठा हा नियंत्रित राहावा, त्यामुळेच वेळेवर हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। अझहर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।